आपण बिझनेस मॅनेजमेंट या विषयातला परफॉर्मन्स अप्रायझल हा तिसरा चॅप्टर आपण शिकत आहोत आणि यामध्ये आपण प्रोसेस ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल हा घटक आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलो आहोत. यापुढे आपण आज मेथड ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल पाहू. पहिली मेथड आहे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह MBO. MBO हा घटक आपण मॅनेजमेंट थिंकर या पहिल्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलेला आहे. तर ही MBO संकल्पना तुम्हाला लक्षात आली असेल की मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह इज अ अप्रायझल मेथड वेअर मॅनेजर्स अँड एम्प्लॉईज together identify, plan, organize and communicate objective to focus on during a specific appraisal period. तर या अप्रायझल पिरियडमध्ये काय करतात, मॅनेजमेंटमध्ये मॅनेजर्स किंवा मॅनेजमेंटचा घटक जो काही असेल ते आणि वर्कर्स एम्प्लॉईज मिळून एकत्र काय करतात, आयडेंटिफाय करतात, प्लॅन करतात. त्या दोन्हींना एकत्र येऊन काम करायची पद्धत म्हणजे काय आहे, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. आणि काय होतं, आफ्टर सेटिंग अ क्लिअर गोल्स मॅनेजर्स अँड सबऑर्डिनेट्स पिरियडिकली डिस्कस द प्रॉपर प्रोग्रेस. आणि ते काय करतात, प्रॉपर प्रोग्रेसवरती डिस्कस करत असतात आणि त्यातून निष्कर्ष जो काही निघेल तो समोर ठेवत असतात. हा पहिली पद्धत आहे. दुसरा आहे 360 डिग्री फीडबॅक. 360 अंशात्मक. 360 अंशात्मक म्हणजे आपण जर 360 अंशाचा कोन काढला म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, एक वर्तुळ काढला आहे की नाही. तर तशा प्रकारचं पूर्ण असलेलं फीडबॅक आपण कसं असतं. तर 360 डिग्री फीडबॅक इज मल्टी डायमेन्शनल. कसं आहे, मल्टी डायमेन्शनल आहे. परफॉर्मन्स अप्रायझल मेथड दॅट इव्हॅल्युएट अन एम्प्लॉय युजिंग फीडबॅक कलेक्ट फ्रॉम एम्प्लॉईज सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स नेमली. मग त्यामध्ये कोण कोण घटक येतात पाहता, मॅनेजर्स, पीर्स म्हणजे काय आहे, तर एक निरीक्षण करणारा ग्रुप. देन कस्टमर्स, ग्राहकसुद्धा असू शकतात, मॅनेजर्स असू शकतात, तो निरीक्षण करणारा घटक असू शकतो, किंवा इतर काही आपण बाह्य साधने म्हणतो तशा प्रकारचे सुद्धा असू शकतात. आणि ते काय करतात, डायरेक्ट रिपोर्ट करतात कोणाला, जो कोण परफॉर्मन्स अप्रायझलसाठी बाध्य आहे त्याला. लक्षात तुम्हाला की म्हणजे कोणी परफॉर्मन्स अप्रायझल करू शकतं, त्यांचं इव्हॅल्युएशन करू शकतं, मूल्यांकन करू शकतं या 360 डिग्रीमध्ये. त्यातला पहिला घटक आपण पाहू आता की त्यामध्ये सुद्धा प्रकार पडतात. सेल्फ अप्रायझल, स्वतःचं मूल्यांकन स्वतः कसं करा. सेल्फ अप्रायझल ऑफर एम्प्लॉईज टू चेंज, टू लुक बॅक ॲट देअर परफॉर्मन्स अँड देअर अंडरस्टँडिंग देअर स्ट्रेंथ अँड विकनेस. काय होतं की स्वतःला स्वतःची स्ट्रेंथ विकनेस जाणून घेण्यासाठी मदत होते. मग काय असतं, तर हावेवर सेल्फ अप्रायझल आर परफॉर्म विदाउट स्ट्रक्चर, फॉर्मल ऑर फॉर्मल प्रोसिजर्स. कसं होतं, फॉर्मल ऑर अनफॉर्मल प्रोसिजर या पद्धतीनं. मग कधी कधी आपल्यास काय निष्कर्ष जाणवतं, इट कॅन बी बिकम लिनंट. लिनंट म्हणजे सुस्त. फिकल म्हणजे चंचल. अँड बायज्ड म्हणजे पक्षपाती आहेत का, चंचल आहे का, सुस्त आहे का, किंवा हुशार आहे का. मग काय करता येतं आपल्यामध्ये, तो जर एखादी गुण कमी असेल या पद्धतीनं आपल्याला सेल्फ अप्रायझल करता येतं. देन मॅनेजरियल रिव्ह्यू, त्या व्यवस्थापकाचं मत आपण रिव्ह्यू जाणून घेत असतो, मत जाणून घेत असतो. अशा वेळी परफॉर्मन्स रिव्ह्यू डन बाय मॅनेजर्स.
कोण देतो तर मॅनेजर्स देतं. आर अ पार्ट ऑफ ट्रॅडिशनल अँड बेसिक फॉर्म ऑफ अप्रायझल. आता MCQ लक्षात ठेवा, कुठला ट्रॅडिशनल आणि बेसिक फॉर्म आहे तर मॅनेजरल रिव्ह्यूज, आणि त्याच्या पलीकडे जाऊन कुठला आहे तर 360 डिग्री फीडबॅकमधला तो आहे. लक्षात येतं तुमच्या. तर पारंपरिक पद्धतीनं काय करत असतो, त्या मॅनेजरच्या दृष्टिकोनातून तुमचं कामाच्या बाबतीतलं वर्तणूक कसं आहे हे मत लक्षात घेतलं जातं. देन पीर रिव्ह्यूज. पीर म्हणजे काय आहे, PEER. पीर म्हणजे काय आहे, एक निरीक्षण करणारा ग्रुप, एक निरीक्षक असं म्हणू शकतो आपण. मग काय करतात ते, मूव्ह आउट ऑफ ऑर्गनायझेशनल पिक्चर, ते कामाची सिस्टम, युनिक परफॉर्मन्स काय आहे, किंवा परफॉर्मन्स मेकिंगसाठी त्यांनी काय काय रिलेवंट इक्विपमेंट वगैरे वापरलेले आहेत, या सर्वांचं मूल्यांकन करून एक रिपोर्ट देणारा जो ग्रुप असतो त्याला पीर ग्रुप असं म्हटलं जातं. आणि त्यांच्याकडून सुद्धा रिव्ह्यू घेतला जातो. ते काय करतात, फक्त ॲबिलिटी ओळखतात, काम करण्याची ॲबिलिटी डिटरमाइन करत असतात, ते ॲबिलिटी डिसॅबिलिटी, आणि ते रिपोर्ट करत असतात. देन पुढचं आहे सबऑर्डिनेट्स अप्रायझिंग मॅनेजर. मग काय असतं यामध्ये तर दिस अपवर्ड अप्रायझल कंपोनंट ऑफ, घटक आहे तो कशाचा, 360 डिग्री फीडबॅकचा. तो काय करतो, इज अ डेलिकेट अँड सिग्निफिकंट स्टेप. कशी आहे, डेलिकेट अँड सिग्निफिकंट स्टेप. रिपोर्ट अँड टेंड टू हॅव द मोस्ट युनिक रिप्रेझेंटेटिव्ह. कसं आहे, रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्म ऑफ मॅनेजरल पॉईंट ऑफ व्ह्यू. त्या मॅनेजरच्या दृष्टिकोनातून काय काय घटक आपणास विचारले होते आणि त्याच्या बाबतीत आपण काय पुरवठा करतोय, अशा प्रकारचा एक सबऑर्डिनेट ग्रुप असतो. म्हणजे उदाहरणार्थ मॅनेजरने कोणाला सांगितलं, सुपरवायझरला सांगितलं काय तर एक 5 मुद्दे घेतले असतील. त्यातल्या कामाची विकनेस शोधा, स्ट्रेंथ शोधा, त्याचं प्रोडक्शन लेवल, त्याचं नाविन्यपूर्ण, अशा प्रकारचे एक 4-5 मुद्दे तो जर दिले असतील आणि त्या पद्धतीनं जर रिपोर्ट मागवला असेल तर त्याला काय म्हणता येईल, सबऑर्डिनेट अप्रायझिंग मॅनेजर या पद्धतीनं म्हणतात. देन महत्त्वाचं आहे आता क्लायंट रिव्ह्यू. क्लायंट किंवा कस्टमर हा कोण आहे, आपल्या बिझनेसचा एक प्रकारे आत्मा किंवा महत्त्वाचा घटक आहे, आणि तो काय करत असतो, नेहमी व्यवसायाशी संलग्नित असतो. त्यामुळं काय लक्षात येतं की तो ग्राहक मुख्यत्वे समाधानी आहे का, किंवा तो कशा प्रकारची मतं आपल्याबद्दल मांडतो. काय म्हणता येईल आपल्याला, द क्लायंट कंपोनंट ऑफ द फेज कॅन इन्क्लुडेड आयदर इंटरनल कस्टमर सच ॲज युजर ऑफ प्रोडक्ट विदिन द ऑर्गनायझेशनल और एक्सटर्नल कस्टमर. कुठला असू शकतो तो, एकतर ऑर्गनायझेशनच्या निगडीत किंवा एक्सटर्नल कस्टमर असू शकतो. बरोबर आहे, आणि तो आपली मतं मांडू शकतो. या पद्धतीने आपणास लक्षात द्यायचं आहे. पुढचा घटक आहे असेसमेंट सेंटर मेथड. असेसमेंट सेंटर, तर यामध्ये पहा, द कन्सेप्ट ऑफ असेसमेंट सेंटर वॉज इंट्रोड्यूस, कोण केलं लक्षात ठेवा, वे बॅक कधी, 1930 मध्ये. कोण, द जर्मन आर्मी. कोण केलं, जर्मन आर्मी. लक्षात ठेवा MCQ. असेसमेंट सेंटर कधी झालं तर 1930 मध्ये, आणि कोण केलं तर जर्मन आर्मीमध्ये तो यूज केला गेला. मग काय आहे त्यामध्ये, बट इट हॅज पब्लिश अँड टू फिट टुडेज इन्व्हायरमेंट. बरोबर आहे, मग त्या वातावरणात तो काय घेतला, म्हणजे त्या दृष्टिकोनातून तो प्रसिद्ध करण्यात आला. मग काय आहे यामध्ये तर द असेसमेंट सेंटर मेथड इनेबल म्हणजे काय आहे, सक्षम आहे. कशासाठी, एम्प्लॉईज टू गेट क्लिअर पिक्चर. तर त्या कामगारांचं काय होतं, क्लिअर पिक्चर समजण्यासाठी. हाऊ अदर ऑब्झर्व द देम अँड द इम्पॅक्ट हॅज ऑन देअर परफॉर्मन्स.
त्याच्या परफॉर्मन्सवरती इतरांची मतं कशी आहेत हे या सेंटरमध्ये किंवा या मेथडमध्ये पिक्चर क्लिअर होतं. बरोबर आहे. आणि सर्वात पहिलं कोण वापरलं तर जर्मन आर्मी यांनी ही पद्धत वापरलेली आहे की त्यांच्या सहकार्यामध्ये एखाद्या सहकार्याबद्दल काय मत निर्माण होतं हे त्यांनी पाहिलेलं आहे. पुढचं आहे बिहेवियरली अनकॉर्डेड रेटिंग स्केल. अनकॉर्डेड म्हणजे बघा एखाद्या पद्धतीनं पारंपरिक किंवा नांगरलेलं असं म्हणतो आपण अनकॉर्डेड, त्याला अनकॉर्डेड असं म्हणतात. म्हणजे काय म्हणता येईल त्याला की पारंपरिक पद्धतीने चालत आलेली एक संकल्पना असं सुद्धा म्हणू शकतो. मग बिहेवियरली काय करता येतं की यामध्ये ब्रिंग आउट बोथ द क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह बेनिफिट इन अ परफॉर्मन्स अप्रायझल प्रोसेस. कुठला काढला जातो तर क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह रेटिंग स्केल यामध्ये काढला जातो त्याच्या वर्तणुकीवरती. बरोबर आहे. म्हणूनच त्याला रेटिंग स्केल असं सुद्धा म्हटलं जातं. देन नेक्स्ट आहे सायकोलॉजिकल अप्रायझल. सायकोलॉजिकल मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून काय म्हणता येईल. काय आहे सायकोलॉजिकल अप्रायझल कम्स इन हँडी टू डिटरमाइन द हिडन पोटेन्शियल ऑफ एम्प्लॉईज. काय असतं की भावना लोकांना दिसू शकत नाहीत, प्रेरणा दिसू शकत नाहीत, मात्र ती भावना प्रेरणा चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्ह असेल तर त्याचं काय होतं रूपांतर यशामध्ये होत असतं आणि चांगल्या कामामध्ये होत असतं. यालाच मानसशास्त्रीय मूल्यांकन असं सुद्धा म्हटलं जातं. मग त्यामध्ये काय केलं जातं स्किल तपासलं जातं, ॲबिलिटी तपासली जाते, इंटेलिजन्स तपासलं जातं, लिडरशिप स्किल तपासली जाते, पर्सनॅलिटी कशा पद्धतीने तो ट्रीट करतो त्या पद्धतीने तपासलं जातं. मग यातून काय होतं क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह या प्रकारची दोन आपणास वेगवेगळी उत्तरं मिळू शकतात. आणि लास्ट आहे ह्युमन रिसोर्स कॉस्ट अकाउंटिंग मेथड. ह्युमन रिसोर्स कॉस्ट अकाउंटिंग मेथड analyze an employee's performance through the monetary benefit he or she yields to the company. की मॉनिटरी बेनिफिट काय होतं यातून ते काय केलं जातं मूल्यांकन केलं जातं. इट ऑब्टेन बाय कंपनीज ऑफ द कॉस्ट रेटिंग an employee अँड मॉनिटरी बेनिफिट म्हणजे काय आहे कॉस्ट टू कंपनी आणि कॉन्ट्रीब्युशन ॲज ऑर्गनायझेशन या पद्धतीनं तपासलं जातं. म्हणजे एखाद्या घटकावरती आपण किती खर्च करतोय आणि त्याचं काय होतं कॉन्ट्रीब्युशन आपणास तेवढंच किती मोबदल्यात किंवा त्या प्रमाणात मिळतं का हे पाहणं म्हणजे काय आहे ह्युमन रिसोर्स कॉस्ट मेथड या पद्धतीनं आहे. तर आज लक्षात आलं आपण काय शिकलो तर मेथड ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल आपण शिकलो आहोत. ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.